नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक किरण शेंडे, SVKT महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक. आपण SY BCom या वर्गाच्या बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे आपण त्याला व्यवसाय व्यवस्थापन सब्जेक्ट म्हणतो, या विषयाची आपण लेक्चर सिरीज बघत आहोत. तर आजच्या लेक्चरला सुरू करण्यापूर्वी आपण बघूया, मागच्या लेक्चरमध्ये आपण प्लॅनिंग यावर आपण चर्चा केलेली होती. प्लॅनिंग म्हणजे काय, तर त्या संदर्भात आपण डिटेल सर्व बघितलेलं आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बिझनेस मॅनेजमेंटमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे मॅनेजमेंट ऑफ क्रायसिस आणि टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. म्हणजे त्याला आपण म्हणतो ना संघर्षाचे व्यवस्थापन. म्हणजे कुठलाही कंपनी असेल, काही असेल, त्या ठिकाणी संघर्ष होत असतो, काहीतरी क्रायसिस होतात, तर त्याचं मॅनेजमेंट कसं केलं जातं, त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं, हे आपण आजच्या लेक्चरला बघणार आहे. त्यानंतर टोटल क्वालिटी मॅनेजमेंट हा एक पॉईंट आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. तर त्याला आपण सर्वात पहिल्यांदा मॅनेजमेंट ऑफ क्रायसिस, ज्याला आपण मराठीत संघर्षाचे व्यवस्थापन म्हणतो, याची आपण सुरुवात करूया. आता संघर्षाचे व्यवस्थापन म्हणजे काय किंवा मॅनेजमेंट ऑफ क्रायसिस म्हणजे काय, तर SP रॉबिन्स जे आहेत यांनी काय सांगितलेलं आहे, संघर्ष ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये एखादी व्यक्ती किंवा घटकांकडून दुसऱ्या व्यक्तीला थांबविण्याचा किंवा त्याच्या कार्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीला तिचे उद्दिष्ट साध्य करता येत नाही किंवा हित संबंध राखणे शक्य होत नाही. म्हणजे आता संघर्ष ही एक प्रक्रिया आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, एखादी व्यक्ती किंवा एखाद्या घटकाकडून दुसऱ्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला त्याचं काम करू दिलं जात नाही किंवा त्याच्या कामामध्ये अडथळा आणला जातो. त्याचं काम किंवा त्याचं जे त्या व्यक्तीचं उद्दिष्ट जे आहे, ध्येय जे आहे, ते त्याला मिळवून दिलं जात नाही. मग त्याला म्हणतात संघर्ष. तिथं त्या ठिकाणी संघर्ष तयार होतो. अरे आपले वाद कोणाशी तयार होतात, जो आपल्याला आपल्या विरोधात काम करतोय त्याच्याशीच आपले वाद होतात. कारण की बघा तुम्ही, एखादा मित्र असेल, तो आपल्याबरोबर काम करतोय, आपल्याला सर्व हेल्प करतोय, त्याच्याशी वाद होतो का? आपला नाही होत. जो आपल्याला विरोध करतोय, आपल्या कामात अडथळे आणतोय, याच्याबरोबर आपलं काय असतं, संघर्ष होत असतं. असंच आपल्या व्यवसायात सुद्धा होत असतं. त्यानंतर DL ऑस्टिन यांचं काय म्हणणं आहे, तर यांनी काय सांगितलेलं आहे, संघटनेचे घटक असलेली व्यक्ती परस्परांच्या विरोधात भूमिका घेऊन एक दुसऱ्याचे उद्दिष्ट विफल करण्याची प्रक्रिया म्हणजे संघटनात्मक संघर्ष होय. म्हणजे एखादी संघटना आहे किंवा एखादी कंपनी, त्या कंपनीचे असलेले घटक, म्हणजे ते कंपनीचे एकच घटक असलेले व्यक्ती परस्परांच्या विरोधात भूमिका घेऊन एक दुसऱ्याचे उद्दिष्ट विफल करण्याची प्रक्रिया म्हणजे संघटनात्मक संघर्ष होय. समजा कंपनी आहे, कंपनीतले मॅनेजर आहे किंवा व्यवस्थापन आहे, त्यांनी काहीतरी डिसिजन घेतलेलं आहे आणि कामगार आहे, कामगारांनी त्याच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. म्हणजे मॅनेजमेंटने जे काही ठरवलेलं आहे त्याला कामगारांनी विरोध केलेला आहे किंवा कामगारांनी काही डिसिजन घेतले त्याला मॅनेजमेंटने विरोध केलेला आहे आणि यातून जे काही संघर्ष तयार होतो त्याला संघटनात्मक संघर्ष म्हटलेलं आहे. म्हणजे संघर्ष अनेक प्रकारचे असतात. आपल्या जनरल लाईफमध्ये सुद्धा भांडण होतात किंवा वादविवाद होतात, ती म्हणजे आजूबाजू नातेवाईक मित्रांमध्ये संघर्ष चालू असतो. परंतु आपल्याला जर शिकायचा हा कोणता शिकायचा, संघटनात्मक, म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या व्यवसायामध्ये होणारा, एखाद्या संघटनेत होणारा संघर्ष. तर याबद्दल आपल्याला बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आपल्याला बघायचं आहे. आता संघर्षाचे प्रकार काय, टाईप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट काय आहे, त्याच्यामध्ये रचनात्मक संघर्ष किंवा रचनात्मक संघर्षाचे परिणाम ते आपल्याला त्याचे बघायचे. तर याच्यातून काय होतं आहे, जे काही संघर्ष तयार होत आहे रचनात्मकमध्ये, त्याच्यामध्ये बघा पहिलं काय सांगितलं त्यांनी, तणावापासून मुक्तता. मग आता सर्वात पहिल्यांदा संघर्ष कशामुळे तयार होतो आहे, तर त्या व्यक्तीला असं वाटतं का, एखाद्या व्यक्तीला एवढा कामाचा त्रास असतो किंवा त्या लोकांना हॅरेस केलं जातं कंपनीमध्ये, खूप त्यांच्यावर ताणतणाव असतो आणि मग त्यापासून त्यांना मुक्तता मिळण्यासाठी ते संघर्ष करतात. आलं लक्षात? म्हणजे संघर्षाच्या रचनात्मक संघर्षामध्ये हा एक तिथं प्रकार आहे. त्यामुळे काय होतं, तणावापासून मुक्तता मिळण्यासाठी तिथं संघर्ष केला जातो आहे. त्यानंतर स्पर्धेची निर्मिती. आता दुसरा संघर्ष कशामुळे तयार होतो, स्पर्धेची निर्मिती होते. समजा प्रमोशन मिळवण्यासाठी एखादा कामगार चांगला काम करतो आहे, तर दुसरा कामगारसुद्धा त्यालाही प्रमोशन हवं असतं. म्हणजे त्यांच्या स्पर्धा तयार होते किंवा बेस्ट एम्प्लॉई मिळवण्यासाठी स्पर्धा तयार होते. मग ह्या स्पर्धेतून काय होतं, एक एम्प्लॉई दुसऱ्या एम्प्लॉईच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून मग त्यामध्ये संघर्ष तयार होतो, त्यामध्ये वादविवाद चालू होतात. तर हे एक तिथं काम असतं. त्यानंतर योग्य पर्यायाने समस्येचे समाधान. म्हणजे आता संघर्षाच्या प्रकारामध्ये काय होतं, योग्य पर्यायाने समस्येचे समाधान. म्हणजे आता समजा एखादा पर्याय निवडलेला आहे, तर प्रत्येकाला तो मान्य आहे असं नाही आहे, याच्यातून सुद्धा संघर्ष निर्माण होतो आहे. समजा
एखादी कंपनी त्यांना टायमिंगमध्ये काहीतरी बदल करायचा आहे, कंपनीची जी काही वेळ आहे ती बदलायची, तर मग समजा आपल्या कंपनीमध्ये 500 कामगार आहे आणि आपल्या कंपनीचं टायमिंग सकाळी 8 ते संध्याकाळी 5 आहे आणि तोच टायमिंग त्यांना 10 ते 7 वाजेपर्यंत करायचा आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 7. तर त्याला मध्ये त्या पर्यायाला सर्वच जण समाधानी असतील असे नाही. मग जे असमाधानी ती लोक काय करणार, त्या ठिकाणी विरोध करणार, संघर्ष करणार, अडथळा निर्माण करणार. म्हणजे हा एक तिथं आला. त्यानंतर समूहातील एकता. समूहातील एकता. आता जे काही समूह असतील, जे काही गट असतील, यांच्यामध्ये एकता किती त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. काही त्याच्यामध्ये 2 गट पडलेले असतील, त्यांची एकता असेल वेगवेगळी, हां, तर त्यानुसार सुद्धा तिथं संघर्ष तयार होतो आहे. त्यानंतर आव्हानांची निर्मिती. म्हणजे कधी कधी आपण जे काही एखादं नवीन काम येतं, मग त्याला काय होतं, आव्हान तयार होतं कामगारांसमोर. एखादी जास्त प्रमाणात मॅनेजमेंटकडून ऑर्डर घेतली जाते किंवा काहीतरी कामाचे तास वाढवले जाते. मग अशा वेळेस तिथं संघर्ष तयार होतो आहे. त्यानंतर बदलाकरिता उत्तेजन. कधी कधी कंपन्यांमध्ये अनेक प्रकारचे बदल केले जातात आणि जे बदल असतात ते यांना मान्य नसतात. कुणाला, कामगारांना ते बदल मान्य नसतात. त्यामुळं तिथं सुद्धा बदलाकरिता सुद्धा ते बदलावरून सुद्धा तिथं संघर्ष तयार होत असतो. आता विघातक संघर्ष म्हटलेलं आहे किंवा विघातक संघर्षाचे परिणाम म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी काय होतं आहे, त्या संघर्षाचा परिणाम काय होतो आहे, तर सहकार्य व समन्वयाचा अभाव. आता ज्यावेळेस संघर्ष केला जातो त्याच्यातून काय होतं आहे, सहकार्य व समन्वयाचा अभाव. म्हणजे या संघर्षामध्ये काय होतं, एकमेकाला कोणी सहकार्य करत नाही, एकमेकामध्ये त्यांचं कोऑर्डिनेशन, समन्वय राहत नाही. त्यानंतर पुढचं वेळ व शक्तीचा अपव्यय. सॉरी हा, तिथं चुकून केळ हा शब्द झाला आहे, पण तिथं वेळ येतो शब्द. वेळ व शक्तीचा अपव्यय. या ठिकाणी काय होत आहे, वेळेचा आणि शक्तीचा तिथं अपव्यय होतो आपल्याला या संघर्षामुळे. त्यानंतर उद्दिष्टांकडे दुर्लक्ष होतं आहे. म्हणजे जी काही विघातक संघर्ष असतं, आपल्या कंपनीचं उद्दिष्ट काय आहे हे बाजूला राहतं आणि इकडे वादविवादच सुरू होतात आणि ते आपलं मेन उद्दिष्ट दुर्लक्षित होतं आहे. त्यानंतर संघटनेच्या हिताला धोका. ज्यावेळेस हे वादविवाद तयार होतात, यातून मग ती संघटना फुटण्याचा धोका असतो, ती कंपनी बंद पडण्याचा धोका असतो. तर हे एक तिथं परिणाम होतात. त्यानंतर अपूर्ण संदेशवहन. तिथं पूर्णपणे परफेक्ट संदेशवहन, कम्युनिकेशन होत नाही. त्यानंतर कर्मचाऱ्याचे निम्न मनोबल. म्हणजे त्या ठिकाणी मग काय होतं, त्यांचं कर्मचाऱ्यांचे कॉन्फिडन्स लेवल कमी होते. आता संघर्षाचे व्यवस्थापन. आता इथं संघर्ष झालेला आहे, कॉन्फ्लिक्ट झालेलं आहे, वाद झालेला आहे, तर याचं आता आपण कसं नियोजन करणार आहे. आता इथं आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं, आपण रचनात्मक संघर्ष आणि विघातक संघर्ष या दोन्ही प्रकार बघितले आपण. आता याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे, तर आता रचनात्मक संघर्षाचे व्यवस्थापन जे आहे याच्यामध्ये आपण काय करू शकतो, संदेशवहनाचा उपयोग. याच्यामध्ये योग्य प्रकारे संदेशवहन, म्हणजे मॅनेजमेंटचं किंवा ज्यांच्यामध्ये वाद झालेला आहे त्यांच्यामध्ये काय, त्यांच्यामध्ये कशामुळे तो वाद झालेला आहे किंवा त्यांच्यामध्ये कारण काय होतं, तर समोरासमोर बसून त्यांच्यामध्ये चर्चा करून योग्य प्रकारे त्यांचं संदेशवहन होणं उपयोगाचं आहे. त्यांच्यामध्ये त्यांच्या विचारांची देवाणघेवाण देऊन काय असेल त्यांचा तो वाद मिटवणं, याला म्हणतात रचनात्मक संघर्षाचं व्यवस्थापनाचं एक उदाहरण सांगता येईल का संदेशवहनाचा उपयोग तिथे केला जातो. त्यानंतर योग्य समन्वय. मग कधी कधी काय केलं जातं, या दोन ज्या व्यक्तींमध्ये वाद झालेले आहे त्यांच्यामध्ये योग्य असा समन्वय साधला जातो. त्यांचे दोन्ही साईडच्या बाजू त्या ठिकाणी ऐकल्या जातात आणि त्यांच्यातला संघर्ष कमी केला जातो. त्यानंतर संघटनेबाहेर व्यक्तीची नियुक्ती. आता कधी कधी काय होतं, कामगार आणि व्यवस्थापनामध्ये वाद सुरू होतो आहे, तर यांचं काय केलं जातं आहे, मग याच्यामध्ये बाहेरच्या व्यक्तीची नेमणूक केली जाते, ज्याला आपण लवाद म्हणतो. किंवा जे काही असे कंपनीचे जे काही असतील वाद वगैरे झाले असताना आपण कोर्टाकडे जाऊ शकतो आहे किंवा त्रयस्थ व्यक्ती तिथं नेमू शकतो आहे, थर्ड पार्टी आपण नेमू शकतो आहे त्याच्या वादमध्ये मध्यस्थी करण्यासाठी. तर बाहेरच्या व्यक्तीची नेमणूक करून आपण हे संघर्ष कमी करू शकतो आहे. त्यानंतर संघटनेची पुनर्रचना. जर समजा कधी कधी वादविवाद होत असेल, तर मग त्या ठिकाणी ज्या पदावरची लोकं असतील तर त्यांची पदं बदलली जातील, त्याचे डिपार्टमेंट चेंज केले जातात, जेणेकरून तो संघर्ष कशाप्रकारे कमी करता येईल यासाठी तिथं प्रयत्न केला जातो आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांची बदली. समजा एकाच डिपार्टमेंटमध्ये 2 कर्मचारी असतील, त्यांच्यात वाद होतो आहे, तर दोघांना वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्यांची बदली केली जाईल. म्हणजे अशा प्रकारे काय केलं जातं, या रचनात्मक संघर्षाचं व्यवस्थापन केलं जातं आहे. आता विघातक संघर्षाचं जे आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये विघातक म्हणजे आपण म्हणतो ना काहीतरी कंपनीला धोका आहे तिथून, तर अशा संघर्षाचं व्यवस्थापन कसं केलं जातं, तर पहिल्यांदा त्याला आदेश दिला जातो. जे लोक विघातक संघर्ष करतात त्यांना एक प्रकारे मेमो दिला जातो किंवा त्यांना एखादी काहीतरी सूचना दिली जाते. त्यानंतर असं यातून बी ते लोक किंवा जास्त मोठ्या प्रमाणात अशा लोकांचा बडतर्फी केली जाते किंवा त्याला बदली दिली जाते.
हं? त्याची डिमोशन आपण त्याला म्हणतो ते केलं जातं आहे, पगार कमी केला जातो, अशा प्रकारे त्याच्यावर कारवाई करता येते. किंवा मनोबलात वाढ, कधी कधी काय असतं, एखादे कामगार जे असतात ते त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट म्हणजे कशामुळे तयार होतो, कधी कधी त्यांचं मनोबल लेवल ऑफ कॉन्फिडन्स लो असतो त्यांचा, ते काम करायला घाबरतात, तर त्याच्यामुळे ते विरोध करत असतात का आपल्याला नवीन काम नको आहे. तर मग त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, त्यांचं मनोबलात वाढ करण्यासाठी प्रयत्न केला तर ती लोकंसुद्धा त्या विरोध करणार नाही. म्हणजे समजा कंपनीमध्ये नवीन टायमिंग चेंज केलेला आपण, मग ते लोकं घाबरतात का आपल्याला जास्त वेळ होईल का जास्त वेळ काम करावं लागेल, मग ते विरोध करतात. मग त्यांचं मनोबल आपण त्या ठिकाणी वाढू शकतो. त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये एकेची भावना निर्माण जर केली आपण कर्मचाऱ्यांमध्ये, तर ते एकतेने काम करणार, त्यांच्यामध्ये गट पडणार नाही आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करतील आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष राहणार नाही. आणि कार्यक्षम संदेशवहन व्यवस्था, आता बऱ्याच वेळेस काय होतं आहे, योग्य संदेशवहन न झाल्यामुळे कामगारांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत, त्यांच्यापर्यंत योग्य मेसेज चुकीचा मेसेज दिला जातो. तर त्या ठिकाणी कार्यक्षम संदेशवहन म्हणजे ऑथोराईज व्यक्तीच्या थ्रूच तो कम्युनिकेशन त्यांच्याशी केलं जाईल, याची व्यवस्था तिथं केली जाते आणि त्याच्यातून काय होणार आहे, कार्यक्षम संदेशवहन होईल आणि त्यामुळे जो काही संघर्ष तयार झालेला तो संघर्ष नष्ट होईल. यानंतर पुढचं आहे आता व्यवस्थापनातील भविष्यातील आव्हाने काय असतात, म्हणजे फ्युचर चॅलेंजेस बिफोर मॅनेजमेंट, म्हणजे संघर्षाचं कारण, म्हणजे थोडक्यात काय व्यवस्थापनातील भविष्यातील आव्हाने म्हटलेलं आहे. फ्युचर चॅलेंजेस बिफोर मॅनेजमेंट म्हणजे हे काय असणार आहे का, फ्युचर चॅलेंज म्हणजे संघर्ष होण्याची ती एक काय म्हणतो आपण त्याला आव्हान आहे. तर ह्या कारणामुळे संघर्ष तयार होऊ शकत आहे, हे मॅनेजमेंट पुढे मोठं आव्हान आहे. मग याच्यामध्ये सर्वात पहिलं आव्हान काय सांगितलेलं आहे, व्यवसायाचे आंतरराष्ट्रीयकरण. त्याला व्यवसायाचे आंतरराष्ट्रीयकरण म्हणजे त्याला आपण जागतिकीकरण म्हणू शकतो आहे किंवा ग्लोबलायझेशन म्हणू शकतो आहे. जर समजा आपली कंपनी आज फक्त एखाद्या सिटीमध्ये, नाशिकमध्ये, पुण्यात आहे किंवा महाराष्ट्रातच आपली कंपनीचा बिझनेस आहे, नंतर तो इंडियामध्ये आणि नंतर तो वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा आपला बिझनेस जाणार आहे, तर त्या ठिकाणी काय होणार आहे, कंपनीचं कामकाज वाढणार आहे. म्हणजे त्यामुळे काय होणार आहे, जे कंपनीचे मॅनेजर असतील किंवा वेगवेगळे कामगार असतील यांच्यावर तणाव खूप वाढणार आहे, कामाचा लोड वाढणार आहे. त्यामुळे मग ही लोकं काय करणार, जसं जसं कंपनीचा स्टेटस वाढत जाईल किंवा आंतरराष्ट्रीयकरण होईल तसं तसं कंपनीमध्ये यांचा विरोध तयार होईल आणि जेणेकरून काय होणार आहे, त्या ठिकाणी संघर्ष निर्माण होणार आहे. किंवा तांत्रिक बदल म्हटलेलं आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येते. जर समजा आपल्या कंपनीने नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारली तर नवीन टेक्नॉलॉजी जे आहे, नवीन ऑटोमॅटिक मशिनरी असतील, त्याच्यामुळे कामगारांची संख्या कमी लागणार आहे. त्या ठिकाणी अनेक कामगार बेरोजगार होणार आहे किंवा जे काही कामगार असतील त्यांना ती नवीन टेक्नॉलॉजी कशी वापरावी याबद्दल माहिती नाही आहे. म्हणजे असे अनेक कारणं त्या ठिकाणी तयार होणार आहे, त्याच्यातून संघर्ष तयार होणार आहे. त्यामुळं हे भविष्यातील एक व्यवस्थापनापुढचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. त्यानंतर निर्णय प्रक्रिया, डिसिजन मेकिंग त्याला म्हणतो आपण. निर्णय प्रक्रियामध्ये आता प्रत्येक निर्णय हा सर्वांना मान्यच असेल असं नाही आहे किंवा मॅनेजमेंटकडून सर्व निर्णय योग्यच घेतले जातील, कामगारांच्या किंवा समोरच्या पार्टीच्या फेवरमध्येच सर्व निर्णय असतील असं नसणार आहे. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी त्याला विरोध असणारच आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा तिथं संघर्ष तयार होणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या काळामध्ये भेडसावत असणारं सर्वात महत्त्वाचं संघर्षाचं कारण किंवा भविष्यातील आव्हान म्हणजे स्त्री व्यवस्थापक आणि कामगारांची वाढती संख्या. याच्यामुळे अनेक संघर्ष निर्माण होणार आहे, कारण की बरेच व्यक्ती हे का आजकाल आपल्याकडे जरी आपण म्हटलं आपल्या भारतामध्ये जर बघायला गेलं तर पुरुषप्रधान संस्कृती, स्त्री आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जरी काम करत असेल तरीसुद्धा स्त्रीचं वर्चस्व हे बऱ्याच लोकांना आजपर्यंतही मान्य नाही आहे. किंवा एखाद्या स्त्रीच्या अंडर आपण काम करणं, तिच्या हाताखाली काम करणं, तिच्या नेतृत्वाखाली काम करणं हे बऱ्याच व्यक्तींना मान्य नाही आहे. किंवा महिला कामगारांची संख्या कंपनीमध्ये वाढते, तर महिला कामगारांच्या कंपनीमध्ये वाढणाऱ्या संख्येमुळं काही काही महिला प्रामाणिक काम करतात किंवा महिलांचे अनेक प्रॉब्लेमही असू शकतात, फॅमिली त्यांना प्रॉब्लेम असू शकतो आहे, शारीरिक प्रॉब्लेम असू शकते, त्यांच्या आरोग्याविषयी प्रॉब्लेम असू शकत आहेत. हे सुद्धा एक भविष्यातील संघर्षाचं कारण होऊ शकतं आहे. त्यामुळं हे सुद्धा आपल्याला भविष्यात व्यवस्थापनाला स्त्री व्यवस्थापक किंवा त्या स्त्रियांची वाढती कामगार संख्या याबद्दल एक आव्हान तयार असणार आहे किंवा ते आव्हान पेलावं लागणार व्यवस्थापनाला. त्यानंतर ग्राहक केंद्रित व्यवस्थापन. आता भविष्यात जे काही व्यवस्थापन केलं जाईल ते ग्राहकांना केंद्रित केलेलं असणार आहे, ग्राहक सेंट्रलाइज असणार आहे. आपल्याला ग्राहक हा केंद्रित असणार आहे, त्याला समोर ठेवूनच आपल्याला सर्व काही व्यवस्थापन करावं लागणार आहे, तरच आपला बिझनेस त्या ठिकाणी टिकणार आहे. त्यानंतर संसाधनांचा योग्य उपयोग. आता जे काही आपल्याकडे संसाधन आहे, कारण की जसं जसं आपल्याकडे आता लोकसंख्या वाढते, नवीन नवीन हे संसाधनाची संख्या कमी होत चाललेली, तर त्याचा योग्य उपयोग कसा होईल हे एक भविष्यातील आव्हान असणार आहे. हे सुद्धा आपल्याला पुढे आव्हान असणार आहे मॅनेजमेंट पुढे. त्यानंतर संघटनात्मक बदल.
आता संघटनेमध्ये वेगळे बदल होत आहेत, नवीन नवीन कन्सेप्ट येत आहेत, न्यू मॅनेजमेंट थेअरी येत आहेत, त्यानुसार संघटनेत बदल करावा लागणार आहे आपल्याला. तर ते सुद्धा भविष्यात त्यानुसार मॅनेजमेंट लेवल असेल, पद असतील, याच्यामध्ये चेंज करणं गरजेचं आहे. तर ते भविष्यात व्यवस्थापनापुढे आव्हान असतात. त्यानंतर संतुलित विकास म्हणजे कंटिन्यू विकास हा राहिला पाहिजे, कंटिन्यू डेव्हलपमेंट झालेली पाहिजे. जर डेव्हलपमेंट नाही झाली आपली तर त्या ठिकाणी ती कंपनी स्पर्धेतून बाहेर पडू शकते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक जबाबदारी, ज्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो. कोणतीही कंपनी असेल त्याला समाजाची जबाबदारी आता स्वीकारावाच लागणार आहे. जी कंपनी सामाजिक जबाबदारीमध्ये चांगली असते त्या कंपनीचं मार्केटमधला गुडविल व्हॅल्यू चांगली असते. त्यामुळं ते गुडविल टिकवण्यासाठी कंपनीला सामाजिक जबाबदारी ही स्वीकारावीच लागणार आहे. आता हे बघितलं आपण संघर्षाच्या व्यवस्थापनाबद्दल. यानंतर पुढचं आलेलं आहे संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाला आपण म्हणतो किंवा टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. जर आपल्याला हे संघर्ष जर टाळायचा असेल तर आपल्यापुढे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट किंवा संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन हे आपल्याला तिथे करावं लागणार आहे. आता टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणजे काय किंवा संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे काय? टोटल क्वालिटी मॅनेजमेंटला शॉर्टकटमध्ये किंवा जास्त करून त्याला TQM या नावाने ओळखलं जातं आहे. आता त्याची व्याख्या जर बघायला गेलं अल्फोर्ड व पेट्टे यांच्या मते काय आहे, विशिष्ट वस्तूचे वेगळेपण दाखवण्याकरिता सहाय्यक ठरणाऱ्या सर्व वैशिष्ट्याच्या समुच्चयाला गुण असे म्हणतात. किंवा संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन या प्रक्रियेच्या ग्राहकांच्या अपेक्षा, समस्या, कामगारां गुणवत्ता, बांधिलकीची निर्मिती आणि निर्णय घेण्याची खुली पद्धत यावर भर दिला जातो. आता जॉन गिल्बर्ट यांनी जी व्याख्या सांगितली यातून आपल्याला लवकर स्पष्ट होतं टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणजे काय. तर आपण फक्त एकाच क्वालिटीकडे लक्ष देणं गरजेचं नाही, आपल्याला सर्वांचा तिथं विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या प्रोडक्टमध्ये चांगली क्वालिटी असेल तर आपल्या वस्तू विकल्याच जातील मार्केटमध्ये, ह्यावर आपण भविष्यात विश्वास ठेवू शकत नाही. कारण ग्राहकांच्या अपेक्षा काय हेही महत्त्वाचं आहे. तुम्ही किती जरी चांगल्या प्रकारच्या वस्तू बनवल्या तरीसुद्धा ग्राहक ते स्वीकारायला गॅरंटी नाही. किंवा तुम्ही किती चांगल्या प्रकारे कामगारांचा बाजूने कामगारांना न्याय द्या, कामगारांना चांगली सॅलरी द्या, कामगारांना चांगलं वातावरण द्या, पण ती चांगल्या प्रकारची वस्तू निर्मिती करतीलच याची गॅरंटी नाही. आणि सपोज त्यांनी चांगल्या प्रकारची वस्तू जरी निर्मिती केली तरी त्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करतील याची कुठलीही गॅरंटी नसणार आहे. त्यामुळे टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाला फार महत्त्व आहे. आता आपण त्याची व्याख्या बघितली तर आता त्या संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये बघू. याच्यामध्ये आधुनिक स्वरूपाची संकल्पना आहे. संपूर्ण म्हणजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणा किंवा संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन ही आधुनिक स्वरूपाची संकल्पना आलेली. त्यानंतर ही म्हणजे नव्याने त्याच्यावर विचार केला जातो. उत्पादन प्रक्रियेत सर्व घटकांचा समावेश म्हणजे तो या TQMनुसार उत्पादन घटकातील प्रत्येक घटकाचा तिथं अभ्यास केला जाणार आहे. प्रत्येक घटकाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे कसं होईल याच्यासाठी काळजी घेतली जाणार. त्यानंतर उच्चस्तरीय व्यवस्थापक म्हणजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचं व्यवस्थापन करताना उच्चस्तरीय लेवलला त्याचं व्यवस्थापन केलं जाणार आहे. त्यानंतर कमी खर्चात दर्जेदार उत्पादन कसं तयार होणार आहे यासाठी TQMवाल्यांना क्वालिटीचं तिथं काम करावं लागणार आहे. म्हणजे संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनामध्ये कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला चांगल्या दर्जाची वस्तू बनवायची तर आपण मार्केटमध्ये टिकू. त्यानंतर ग्राहकांच्या अपेक्षिताची पूर्तता म्हणजे ग्राहकांचे आता बघा जसे जसे ग्राहक आलेले, पहिल्यांदा ग्राहकांना जाहिरात किंवा ग्राहकांपर्यंत कुठल्याच वस्तूची मार्केटिंग होत नव्हती. TV एकच हा आहे त्यांच्यापुढे पर्याय होता, परंतु आता त्यांच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध झालेले. ग्राहकांनासुद्धा नंबर ऑफ व्हरायटीज तिथे वस्तू बघायला मिळत आहेत. तर ते सुद्धा अपेक्षा त्यांच्या वाढलेल्या आहे. ग्राहकांना वेगळ्या नवीन मॉडर्न वस्तूंची माहिती तिथे झालेली, ती तिथे वाढलेली त्यांना. तर ती सुद्धा अपेक्षा आपल्याला पूर्ण गरजेचं आहे. त्यानंतर ग्राहकाभिमुख दृष्टिकोन, त्याला आपण कन्झ्युमर सेंट्रिक आपलं हे पाहिजे. कंपनीचं जे काही ध्येय असेल किंवा दृष्टिकोन असेल ग्राहकाभिमुख असला पाहिजे. म्हणजे ग्राहकाला केंद्रित ठेवून आपल्याला सर्व काही आपल्या कंपनीचं मॅनेजमेंट करावं लागणार. नंतर वस्तूच्या दर्जाचे प्रमाणपत्र ISO मानांकन म्हणा किंवा हे जे आहेत हे सुद्धा तिथं आता आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर आता लोक आजकाल ISI मार्क आहे का नाही या सर्व गोष्टीचं ट्रेडमार्क असतील, ISO मार्क असतील, वेगवेगळे ह्या काही जे स्टँडर्ड ठरवलेले हे पूर्तता केली का नाही त्या वस्तूने हे सुद्धा लोक बघत आहेत. त्यानंतर महत्त्वपूर्ण दस्तऐवजांची जपवणूक. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनामध्ये आजकाल त्या दस्तऐवज म्हणजे जे काही कागदपत्र आहे त्याच्याशी रिलेटेड असतील, गॅरंटी कार्ड असेल वगैरे यासुद्धा गोष्टींना तितकाच व्हॅल्यू आलेला आहे. आता संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाचे उद्दिष्ट काय सांगता येईल तर याच्यामध्ये काय होतं टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचा उद्देश एक असतो का त्याच्या एकूण धोरणात बदल घडवायचा. आपल्याला जे काही आपले धोरणं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे कंपनी त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. त्यानंतर उत्पादन पद्धती सुधारणा करणे. टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचा वापर करून आपण आपली जी काही जुनाट उत्पादन करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून आपल्याला चांगल्या क्वालिटीचा माल कमी खर्चात कसं उत्पादन करता येईल याचा आपण तिथं प्रयत्न करणार आहे. त्यानंतर अपेक्षांची पूर्तता व समस्यांचे निराकरण. टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये काय आपली अपेक्षा पूर्त झाली पाहिजे आणि समस्या ज्या असेल त्या कमीत कमी केल्या पाहिजे. त्यानंतर स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकून राहणं.
संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन जर आपण केलं तर आपल्याला जी काही कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे, गळेकापूस स्पर्धा, तर याला आपण सामोरे जाऊ शकतो आहे आणि बाजारपेठेत आपण टिकून राहू शकतो आहे. त्यानंतर अनियंत्रित स्पर्धेचा सामना करणं, जी काही आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे ज्या स्पर्धा, तर त्याचा आपण सामना करू शकतो आहे. त्यानंतर ट्रेडमार्क व उत्पादन नावामुळे विश्वास. कंपन्याचा काय असतं, ट्रेडमार्क असतो, त्याचा जो काही व्यापारी चिन्ह आपण त्याला म्हणतो आहे, किंवा ते काही प्रोडक्टचा जो ब्रँड तयार झालेला आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तो एक विश्वास तयार झालेला आहे. मग तर संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनामध्ये आपल्याला त्याही गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्राहकाभिमुखतेत वाढ. ग्राहकाला केंद्रित ठेवून ती कंपनी कसं त्या प्रोडक्टबद्दल कसं मॅनेजमेंट बनवते, काय बनवते ती कंपनी, ग्राहकाला केंद्रित ठेवून त्याप्रमाणे काम कसं करते, त्यानुसार त्या प्रोडक्टचं क्वालिटी वाढणार आहे. योग्य नियोजन व गुणवत्ता व्यवस्थापन. या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थापन, गुणवत्ता व्यवस्थापनामध्ये योग्य नियोजन व व्यवस्थित गुणवत्ता व्यवस्थापन केलं तर त्याचा फायदा आपल्याला फायनल कंपनीच्या प्रॉफिटमध्ये दिसून येतो. आता संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाची जी काही प्रक्रिया आहे, याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये काय होतं, विविध घटकांचा समावेश होतो. म्हणजे जसं कामगार असतील, कंपनीचं मॅनेजमेंट असेल, ग्राहक असतील, वेगवेगळ्या अनेक घटक आहे ज्याचा समावेश तिथं केला जातो आहे. नुसतं क्वालिटी म्हणजे कंपनीचं फक्त प्रोडक्टची क्वालिटी सुधारवली म्हणजे आपल्या कंपनीला प्रॉफिट होईल, किंवा कामगारांना चांगली सॅलरी दिली म्हणजे कामगार चांगलं काम करतील आणि कंपनीचं प्रोडक्शन चांगलं होईल, ह्या बरोबर आपण राहू शकत नाही. विविध घटकांचा तिथं समावेश म्हटलेला आहे. म्हणजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आपल्याला जर करायचं असेल, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन करायचं असेल, तर विविध घटकांचा तिथं समावेश घेतला असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रेरणा म्हटलेलं आहे, मोटिवेशन. प्रत्येक घटकाला मोटिवेशन देणं गरजेचं आहे. ग्राहक जरी असलं तरी ग्राहकाला आपला वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला त्याला मोटिवेट करावं लागणार आहे. कामगार असताना त्याला चांगलं काम करण्यासाठी मोटिवेट करावं लागणार आहे. प्रत्येक घटकाला आपल्याला मोटिवेट करावं लागणार आहे. त्यानंतर टोटल संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये ग्राहकांच्या अपेक्षा ज्या आहे या पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. त्यांची प्रत्येक अपेक्षा कशी ग्राहकाची पूर्ण होईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. त्यानंतर गुणवत्तेचं धोरण. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे गुणवत्तेचे धोरण आहे. मग त्याच्यामध्ये ISO मानांकन असेल, ISI मानांकन असेल, किंवा तुमचं ट्रेडमार्क असेल, या गोष्टी तिथं आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर गुणवत्ता मापक म्हणजे त्या क्वालिटीची क्वालिटी काय आहे, त्या प्रोडक्टची क्वालिटी काय आहे, याचं गुणवत्ता जी असेल ती मोजण्याची पद्धत तिथं आपल्याला विकसित करावं लागेल, जेणेकरून त्या क्वालिटी आपल्याला तिथं मोजता येईल. म्हणजे संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाची ही एक प्रक्रिया असणार आहे. त्यानंतर संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाचे फायदे काय होत आहे, तर वस्तूच्या गुणात सुधारणा होते. म्हणजे वस्तूमध्ये जे काही वेगळे फंक्शन्स असतात, जे काही क्वालिटी असते, त्याच्यामध्ये सुधारणा होते. त्यानंतर टिकीमुळे काय होतं आहे, तर वस्तूची निर्मिती चांगली होती, दर्जेदार वस्तूची निर्मिती होते. त्यानंतर वस्तूची निर्मिती चांगली झाल्यामुळे सर्वच दृष्टीने त्याच्यावर लक्ष दिल्यामुळे वस्तूच्या विक्रीत वाढ होते. त्यानंतर त्याचाच परिणाम आपल्या विक्रीच्या नफ्यात वाढ होते. कंपनीच्या विक्रीत नफ्यात वाढ झाल्यामुळे कंपनीच्या कामगारांचं मनोबल वाढतं, कारण की त्यांना बोनस, सॅलरी वाढण्याची एक संधी असते. त्यानंतर टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमुळे किंवा संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनामुळे काय होतं आहे, कंपनीच्या किंवा त्या संस्थेच्या नावलौकिकात वाढ होते, गुडविल वाढतं आहे. त्यानंतर जाहिरात खर्चात बचत होते. ज्यावेळेस ज्या एखाद्या कंपनीचं ब्रँड मार्केटमध्ये तयार होतं तर त्या कंपनीला कुठल्याही प्रकारची जाहिरात करावी लागत नाही. माउथ पब्लिसिटीच एवढी असते का त्या कंपनीचं वस्तू मार्केटमध्ये विकला जात आहे. त्यानंतर शास्त्रीय स्वरूपाची पद्धत, तिथं म्हणजे सायंटिफिक मॅनेजमेंट या ठिकाणी तिथे चालतं आहे. त्यानंतर कामगारांच्या राहणीमानात सुधारणा होते. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे आपल्या एम्प्लॉईचं ते सुधारतं आहे तिथे. कामगार जे त्यांना कंपनीत नफा होतो आहे, त्यामुळे कामगारांचे पगार वाढत आहेत. कामगारांची पगार वाढली म्हणजे त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय होतं आहे, त्यामुळे कामगाराची राहणीमान सुधारते. त्यानंतर स्पर्धेचा यशस्वी प्रतिकार आणि आपल्या कंपनीचा सर्व दृष्टीने कामगारात नफ्यात वाढ झालेली आहे, क्वालिटीमध्ये सुधारणा झालेली आहे. तर कुठल्याही कंपनीची किंवा कुठल्याही आपल्या कॉम्पिटेटिव्हची आपल्याला कॉम्पिटिशन करायची वेळ आली तर आपण त्या ठिकाणी यशस्वी प्रकारे त्याला प्रतिकार करू शकतो आहे. त्यानंतर याचा फायदा सर्वात महत्त्वाचा होतो म्हणजे संस्थेचा विस्तार होण्यास मदत होते. म्हणजे आपली एक कंपनी असेल त्याच्या 2 कंपन्या, ब्रँच वाढते, आपला एरिया वाढतो कामाचा, म्हणजे विस्तार होण्यासाठी मदत होते. आता संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाचे तोटे काय होत आहे, तर टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये काय होतं, शास्त्रीय पद्धतीचा विरोध केला जाऊ शकतो आहे त्या ठिकाणी. त्यानंतर टोटल क्वालिटी मॅनेजमेंट जी आहे प्रक्रिया राबवणे ही कठीण आहे, कारण प्रत्येक ठिकाणी आपण क्वालिटी मेंटेन ठेवू शकत नाही. आजकालच्या याच्यात त्या क्वालिटीचे सर्व लोक किंवा प्रोडक्ट आपल्याला मिळतील असं गॅरंटी नाही, त्यामुळे ती प्रक्रिया राबवणं कठीण आहे. त्यानंतर अधिकार प्रदानाच नाकार, कारण टोटल क्वालिटी मॅनेजमेंट करताना हाय लेवलला ते मॅनेजमेंट सर्व क्वालिटी व्यवस्थापन करत असतं, त्यामुळे तिथं अधिकार प्रदान करण्यास ते लोक नकार देतात. त्यामुळे अधिकार प्रदान न केल्यामुळे काम करण्यात उशीर होऊ शकतो आहे. कामगार सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. टोटल क्वालिटी मॅनेजमेंटच्या नावाखाली मॅनेजमेंट काय करतं आहे, जास्तीत जास्त काम, क्वालिटी याच्या मागच्यात कामगाराच्या
सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतं. त्यानंतर प्रशिक्षण देण्यास असमर्थ. टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये काय होतं, फक्त क्वालिटीचा विचार केला जातो, परंतु ती क्वालिटी मेंटेन करण्यासाठी कामगाराकडे ती क्वालिटी आहे का, किंवा त्याला तेवढं प्रशिक्षण देण्यास कामगाराकडे वेळ आहे का कंपनीकडे, याचाही तिथे विचार होतो आहे. त्यानंतर टोटल क्वालिटी मॅनेजमेंट ही प्रक्रिया जी एकदम मंद गतीने चालणारी, तिथे फास्टमध्ये डिसिजन घेतले जात नाही. त्यानंतर तिथे टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये भांडवलाची संख्या तिथं जास्त लागू शकते. मोठ्या प्रमाणात भांडवल लागलं तर आपल्याकडे पुरेसं भांडवल तिथं अभाव आहे. त्यानंतर वस्तूच्या दर्जाकडे दुर्लक्ष. सगळीकडे क्वालिटीचा विचार करायला गेलं तर वस्तूच्या दर्जाकडे तिथं दुर्लक्ष केलं जातं आहे. त्यानंतर कामगारांचे सहकार्य राहत नाही. टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये काय होतं आहे, वरच्या स्तराला तिथं निर्णय घेतले जातात, कामगारांचे काय प्रॉब्लेम आहे हे चेक केलं जातं, त्यामुळे कामगारांचे सहकार्य तिथं भेटत नाही. जे अशा प्रकारे टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये काही तोटेसुद्धा आहे. याच्यामध्ये आपण संघर्षाचे व्यवस्थापन म्हणजे काय, हे आपण असाइनमेंट इथे बघू शकतो आहे. आता पुढच्या याच्यामध्ये आपण व्यवस्थापन आणि प्रशासन म्हणजे काय, किंवा मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, आणि व्यवस्थापनाचे स्तर, लेवल ऑफ मॅनेजमेंट म्हणजे काय, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे.